हवामान बदललं की सर्दी खोकला हे तर ठरलेलंच आहे, पण कधी विचार केलाय का की ही फक्त साधी सर्दी आहे की न्यूमोनियासारख्या गंभीर आजाराची सुरुवात? हा फरक ओळखणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. चला, आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया काही साध्या प्रश्नांनी. ताप 3 दिवसांपेक्षा जास्त टिकून आहे का? श्वास घेताना त्रास होतोय? किंवा छातीमध्ये असं जडपणा वाटतोय? यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग सावध होण्याची गरज आहे. कारण हे न्यूमोनियाची लक्षणं असू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. तर मग हा न्यूमोनिया नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर हा आपल्या फुफ्फुसांना होणारा एक इन्फेक्शन आहे. आपल्या फुफ्फुसांमध्ये ज्या लहान लहान हवेच्या पिशव्या असतात ना, ज्यांना ॲल्व्हिओलाय म्हणतात, त्यात पाणी किंवा पू भरतो आणि त्यामुळे होतं काय की श्वास घेणं खूपच कठीण होऊन बसतं. एक गोष्ट लक्षात घ्या, न्यूमोनियाला कधीही हलक्यात घ्यायचं नसतं. हा एक गंभीर आजार आहे जो काही लोकांसाठी तर खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा ठरू शकतो. बघूया कोणाला याचा सर्वात जास्त धोका असतो. सगळ्यात आधी येतात 0 ते 5 वर्षांची लहान मुलं. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी अजूनही नाजूक असते, विकसित होत असते. त्यामुळे न्यूमोनियासारखा संसर्ग त्यांच्यासाठी खूप धोकादायक, अगदी जीवघेणाही ठरू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला आहेत 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आपले ज्येष्ठ नागरिक. वाढत्या वयानुसार त्यांचीही प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे साधा वाटणारा संसर्गही त्यांच्यासाठी गंभीर रूप घेऊ शकतो. म्हणूनच लहान मुलं आणि वृद्ध या दोघांसाठीही न्यूमोनिया एक मोठी धोक्याची घंटा आहे. आपल्याकडे अनेकांचा असा समज असतो की न्यूमोनिया फक्त आणि फक्त थंडीमुळे होतो. पण हे खरं आहे का? चला, यामागची खरी वैज्ञानिक कारणं कोणती आहेत ते पाहूया. न्यूमोनियाचं खरं कारण थंडी नाही, तर जीवाणू, विषाणू किंवा बुरशी म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस हे सूक्ष्म जंतू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती कोणत्याही कारणामुळे कमकुवत होते, तेव्हा या जंतूंना आयती संधी मिळते आणि ते थेट फुफ्फुसांवर हल्ला करतात. आता न्यूमोनियाबद्दल आपल्या समाजात इतके गैरसमज पसरलेले आहेत की ते खरंच धोकादायक ठरू शकतात. चला, आता काही मोठे गैरसमज दूर करूया आणि त्यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया. हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे की थंडीत फिरल्याने किंवा आईस्क्रीम खाल्ल्याने न्यूमोनिया होतो. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर थंडीमुळे प्रतिकारशक्ती थोडी कमी होऊ शकते, पण न्यूमोनिया होतो तो जंतूंमुळेच. आणि हो, हा आजार संसर्गजन्य आहे, म्हणजे तो खोकल्यातून किंवा शिंकण्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. हा गैरसमज तर खूपच धोकादायक आहे. ताप नाही म्हणजे न्यूमोनिया नाही. ही गोष्ट विशेषतः घरातल्या वृद्ध व्यक्तींसाठी लक्षात ठेवा. अनेकदा त्यांना ताप येतच नाही. त्याऐवजी त्यांच्यात गोंधळल्यासारखी अवस्था, प्रचंड थकवा किंवा अशक्तपणा अशी वेगळी लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं वेळीच ओळखणं म्हणजे जीव वाचवण्यासारखं आहे. बरं, आत्तापर्यंत आपण न्यूमोनिया काय आहे, त्याची कारणं काय आणि गैरसमज काय हे सगळं पाहिलं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मग यापासून स्वतःचं आणि आपल्या माणसांचं संरक्षण करायचं कसं? चला, आता उपाय आणि सर्वोत्तम प्रतिबंधात्मक मार्गांबद्दल बोलूया. यावरच्या उपायांमध्ये 3 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी वेळेवर निदान. यासाठी छातीचा एक्स-रे किंवा रक्ताची तपासणी खूप मदत करते. दुसरी आणि सगळ्यात प्रभावी पायरी आहे प्रतिबंधात्मक लस. आणि तिसरी पायरी म्हणजे सहाय्यक काळजी, जसं की वाफ घेणे आणि भरपूर पाणी पिणे. या गोष्टी शरीराला बरं होण्यासाठी मदत करतात. आणि प्रतिबंधाबद्दल बोलायचं झालं तर लस हा सर्वोत्तम उपाय आहे, यात शंकाच नाही. लहान मुलांसाठी पीसीव्ही म्हणजेच पीसीव्ही लस उपलब्ध आहे आणि वृद्धांसाठी फ्लू आणि न्यूमोकोकल लस घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लसीकरणामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. या सगळ्या माहितीनंतर एक शेवटची पण सर्वात महत्त्वाची सूचना आहे, जी कृपया जरा काळजीपूर्वक ऐका. कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सगळी माहिती केवळ आपल्या जागरूकतेसाठी आणि शैक्षणिक हेतूंसाठी आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याची जागा अजिबात घेऊ शकत नाही. कोणतीही लक्षणं दिसल्यास किंवा कोणताही उपाय करण्याआधी ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःच्या मनाने कोणताही निर्णय घेऊ नका, कारण आपलं आरोग्य हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.